मायक्रोनी 2 टाईपचा पास्ता 2 कप घेतला आणि ते बॉईल करायला ठेवलं. थोडं मीठ घातलं आणि तेल घालायचं आणि थोडं हलवायचं आणि व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण कॉर्न हे सोलून घेऊया. कॉर्न घेतले आणि आता आपण ते सोलते आहे. ते व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि आता कॉर्न सोलून झालेले आहे. आता गाजर घेतला एक, तोही एक व्यवस्थित कापून घ्यायचा. पास्ताही आपला रेडी झाला आहे. आता पॅनमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये कॉर्न घातले आणि गाजर ते परतून घ्यायचे. त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलं आणि थोडं ऑरिगॅनो घातलंय आणि हर्ब्स घातले आणि ते छान आता सॉटे करून घ्यायचे आहे. कांदा कापतोय एक आणि एक टमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि ते कांदा आणि टमॅटो पॅनमध्ये वरून घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं. आपण देसी तडका घालून बनवत आहे पास्ता, मायक्रोनी पास्ता. आता मायक्रोनी घालायचं. त्यामध्ये थोडं पाणी असलं तरी चालेल. ते शिजवताना जे पाणी असतं तेही घालायचं. त्याचं स्टॉक असतं ते घालायचं आणि आता आपल्याला परतून घेतल्यानंतर थोडा वेळ ठेवायचं आणि आता मेयोनीज घालून परत परतवायचं. परतवल्यानंतर त्यावर चीज घालायचं आणि चीज व्यवस्थित पूर्ण जास्त चीज घालायचं आणि आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवून ते होऊ द्यायचं. आता 5 मिनिटांनंतर आपला पास्ता तयार झालेला आहे. आता दुसरा पास्ता करूया. शिमला मिर्च, टमाटर आणि कांदे घेतले. कांदे, टमाटर, शिमला मिर्च पॅनमध्ये टाकायचे. तेलामध्ये छान होऊ द्यायचं. छान होऊ दिल्यानंतर त्यावर कॉर्न घालायचे आणि गाजरसुद्धा घालायचं. तेही सॉटे करून घ्यायचे व्यवस्थित. त्यामध्ये थोडं मीठ घालायचं, ऑरिगॅनो घालायचं, चिली फ्लेक्स घालायचं आणि हर्ब्स घालायचं. थोडं लाल तिखट घालायचं आणि मेयोनीज घालायचं आणि टमॅटो सॉस घालायचा. आता हे छान होऊ द्यायचं. थोडा पिझ्झा सॉस पण घातला तरी चालेल. तोही मी घातलेला आहे. थोडासा पिझ्झा सॉस 1 चमचा आणि 1 चमचा टमॅटो सॉस मिक्स करून त्यामध्ये घातलं आहे. आता मायक्रोवेव्ह टाकायचं पास्ता आणि त्याला हलवून घ्यायचं. त्या पास्त्यामध्येही पाणी असतं तेही घालायचं. हलवल्यानंतर त्यामध्ये चीज घालायचं आणि तेही छान परतून घ्यायचं. अजून थोडं चीज घालायचं. थोडं चीज घालून परतवायचं. आता परतवल्यानंतर त्यालाही 5 मिनिटं आता शिजू द्यायचं झाकण लावून. झाकण उघडल्यानंतर बघा किती छान कलर आला आहे पास्त्याला. त्यामध्ये ऑलिव्ह घालायचं. ऑलिव्ह घातल्यानंतर परत चीज घालायचं आणि आता आपला पास्ता तयार झालेला आहे. लाईक आणि सपोर्ट करा आणि सबस्क्राईबसुद्धा